सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती एकसंध आहे. जिवंत माणसात कुरबुर चालायची, काही कुरबुरी असतील तर नीट करण्याची व्यवस्था आमच्याकडे आहे. काही कुरबुरी नीट करू. पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माणसांना समजवण्यात माहीर आहेत. काही ठिकाणी नाराजी असेल तर ते नाराजी दूर करतील असे भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. निवडणूक महायुतीसाठी एकतर्फी असून मतदारांनी एकसंध राहावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपा नेते आणि सांगली महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक तसेच सांगली व मिरज विधानसभा क्षेत्रातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य यांची बैठक झाली. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्यासह मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांच्यासह बांधकाम मंत्री भोसले, ग्रामविकास मंत्री गोरे यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी निवडणुकीबाबत आपली भूमिका मतदारांसमोर मांडली आहे. पालकमंत्री पाटील म्हणाले, एका कुटुंबातील रक्ताची 4 माणसेही एकसंध नसतात, त्यांच्यात मतभेद असतात. कुटुंब प्रमुख त्यांच्यातील मतभेद दूर करत असतो. महायुतीत कोणाच्यात काहीही मतभेद असतील तर नाराजी असेल तर ती दूर होईल. नाराजी ही आपल्या माणसांवर असते. पक्षाचे नेते मुख्यमंत्री फडणवीस हे माणसांना समजवण्यात माहीर आहेत. काही ठिकाणी नाराजी असेल तर ते नाराजी दूर करतील असंही ते म्हणाले. महायुतीतील घटक पक्षाच्या सदस्यांमध्ये भाजप विरोधात असंतोष आहे. घटक पक्षातील सदस्यांना निधी देण्याबाबत दुजाभाव होत असल्याने नाराजी आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधातील असंतोष पाहता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लोकप्रतिनिधी साथ देतील असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी बोलताना व्यक्त केलाय. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या प्रचारार्थ तासगाव येथे विधानसभा मतदारसंघातील सर्व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. बैठकीस खासदार विशाल पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार रोहित पाटील यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचे नियोजन, मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती तसेच संघटनात्मक बांधणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. उपस्थित नेत्यांनी अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचा भक्कम पाठिंबा असल्याचं सांगत मतदारसंघातील प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्वीकारून प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं. यावेळी बोलताना नेत्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावं असं आवाहन उपस्थितांना केलंय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप हा कारखानदारांचा पक्ष झाल्याची टीकावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना टोला लगावलाय. यावेळी पाटील म्हणाले, हाके यांनी टीका केली म्हणून काय होतं? जनता प्रत्येक निवडणुकीत भाजपला भरघोस मतदान करत आहे. जनतेला सर्व काही चांगलं कळतं. ती भाजपाच्याच पाठीशी असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं. सांगलीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, जागतिक राजकारण हे जगावर कोणाचे प्रभुत्व यावरून सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून सध्याचे इंधन संकट उभारले. त्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सावध राहण्याचं आवाहन केलं होतं. इंधनाचा साठा पुरवून वापरावा लागेल असं स्पष्ट केलं होतं. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने इंधन महागलं, परिणामी वस्तूंचे दर वाढले असल्याचं पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. कॉकरोच जनता पार्टीला मिळणारा प्रतिसाद त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधलेलं असता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आपल्या देशाची लोकशाही समृद्ध आहे, परिपक्व आहे. कोणालाही नवीन पार्टी करणं, आरोप करणं, मागण्या करणं याचे अधिकार आहेत. लोक ठरवतील की काय योग्य आणि काय अयोग्य असंही पालकमंत्री पाटील यांनी सांगितलंय. जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. जिल्ह्याच्या बहुतांश भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला असून विसापूर, मणेराजुरी, खानापूर आणि खरसुंडी या 4 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले तर रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळाले. शेतातही पाण्याने सऱ्या भरल्या होत्या. अनेक ठिकाणी ऊस आडवा झालाय तर केळी, मका पिकाचं नुकसान झाले तर ऊसाच्या पिकात पाणी साचले. केळीची बागेत झाडे उन्मळून पडली तर ऊसाच्या शेतात पाणी उभं राहिले.
मिरज, आटपाडी, तासगाव आणि खानापूर तालुक्यांमध्ये पावसाचा विशेष प्रभाव जाणवला, तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे बाजारपेठा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी धावपळ उडाली. दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक भागात मशागतीच्या कामांना वेग आला असून काही ठिकाणी खरीप हंगामातील पेरणीची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. रविवारी झालेल्या पावसात जिल्ह्यातील 4 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळात सर्वाधिक 75 मिलीमीटर पाऊस पडून विक्रमी नोंद गेलेला आहे. तसेच मणेराजूर येथे 70 मिलीमीटर, खानापूर मंडळात 68 मिलीमीटर, तर खरसुंडी येथे 68.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे मान्सूनच्या आगमनापूर्वीच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरीप हंगामाबाबत आशादायी वातावरण निर्माण झाले. सांगलीतील नंदनवन नगरी, दत्तनगर, कलानगर आणि बाह्यवळण रस्ता परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. शनिवारी एका घोड्यावर भटक्या श्वानांनी हल्ला करून त्याचा मृत्यू घडवून आणला होता. त्यानंतर रविवारी सकाळी एका डुकराचाही श्वानांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या भागात भटक्या श्वानांचे कळप दिवस रात्र मुक्तपणे फिरत असून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर, दुचाकी स्वारांवर तसेच पाळीव आणि भटक्या प्राण्यांवर हल्ले करण्याचे गंभीर प्रकार वाढलेत. रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असतानाही सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण याद्वारे यांचा बंदोबस्त करण्यात यंत्रणा अपुरी पडत असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे. कलानगर परिसरात यापूर्वीही एका लहान मुलाचे लचके तोडून या भटक्या कुत्र्यांनी त्याला ठार केलं होतं. तर काल झालेल्या घोड्याच्या मृत्यूनंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत असतानाच आज डुकराचाही मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. परिसरातील नागरिकांनी महापालिकेने त्वरित विशेष मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर परिसरातील अनुगडेवाडी येथे काळ्या ओढ्यालगत असलेल्या ऊसाच्या शेतात मगरीने विण केली असल्याचं आढळून आले. आई मगर सुखरूप असली तरी तिच्या 9 पिल्लांचा मृत्यू झाला असून वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचं सांगण्यात आलंय. तर 5 जिवंत पिल्लांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय. रविवारी सकाळी या शिवारात काही महिला सोयाबीन भांगलणीचं काम करत असताना त्यांना मगरीचा वावर दिसून आला. त्याच परिसरात मगरीची काही पिल्लं मृत अवस्थेत पडलेली दिसून आली. याबाबत शेतकरी आणि वन्यजीव प्रेमींनी वन विभागाला माहिती दिली. मात्र दुपारी सुमारे 1:30 वाजेपर्यंत कोणताही वन अधिकारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. त्यानंतर एक वन मजूर घटनास्थळी दाखल झाला. वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत पिल्लांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मृत पिल्लांना बाजूला काही अंतरावर दफन करण्यात आलं, तर जिवंत असलेल्या 5 पिल्लांना जवळील ओढ्यात संबंधित मगरीच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय. मगर हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अनुसूची 1 मधील संरक्षित प्राणी आहे. त्यामुळे अशा घटनांमध्ये वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणं अपेक्षित होतं, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच मगरींच्या वावराबाबत परिसरातील नागरिकांना जनजागृती करणं आणि मानव मगर संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी, बदली मान्यता, पदोन्नती, सेवानिवृत्ती मान्यता आदी विविध कामांसाठी फायलींची अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी केलाय. शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची साखळी मोडून काढण्याच्या मागणीसाठी राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिक्षक परिषदेच्या वतीने माजी आमदार साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. या निवेदनात म्हटलंय, अनेक ठिकाणी कामांसाठी अडवणूक केली जात असून प्रस्ताव मुद्दाम गहाळ करणे किंवा वारंवार त्रुटी काढून कामे रखडवण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रस्तावाचा निपटारा शासनाने घालून दिलेल्या पद्धतीनुसार करण्यात यावा. गेल्या 4 वर्षांपासून माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून त्रैमासिक सहविचार सभा घेण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षकांची अडवणूक आणि पिळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीने त्रैमासिक सहविचार सभा सुरू करावी. कार्यालयात नोंद वही ठेवून तिचा नियमित वापर करावा.
संस्था चालक आणि मुख्याध्यापकांच्या माध्यमातून प्रत्येक सेवकाला नेमणूक आदेशासह अन्य आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावीत. तसेच शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. या आंदोलनात राजेंद्र नागरगोजे, डॉक्टर बाळासाहेब चोपडे, बजरंग शिंदे, सुप्रिया पाटील, शुभांगी तेली, डॉक्टर सुजाता कुलकर्णी, बाळासाहेब कणके यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. पलूस तालुक्यातील येळावी आमनापूर हा पलूस तासगाव तालुक्यांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर असणारे रेल्वे गट काढून तेथे रेल्वेने भौगोलिक रचनेचा विचार न करता भुयारी पूल तयार केलेत. पलूस तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे येळावी आमनापूर रेल्वे भुयारी पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पुलाखाली साधारण 2 ते 3 फूट पाणी साचल्यामुळे या मार्गावरील संपूर्ण वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनधारकांची मोठी कोंडी झाली आहे. रविवारी सायंकाळी परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यावरील पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने सर्व पाणी या रेल्वे भुयारी पुलाखाली येऊन साचले. या ठिकाणी पंप हाऊस बांधण्यात आले असले तरी ते सुरू न केल्याने हा मार्ग ठप्प आहे. हा मार्ग आमनापूर येळावीसह दोन्ही तालुक्यांना आणि परिसरातील गावांना जोडणारा प्रमुख रस्ता असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र पुलाखाली जणू तळ्याचं स्वरूप आल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांना पाणी बघून मागं परतावं लागतंय. नेहमीप्रमाणे कामावर जाणारी नोकरदार, शेतकरी आणि शाळकरी मुलांना या साचलेल्या पाण्याचा मोठा फटका बसलाय. काही दुचाकीस्वारांनी पाण्यातूनच गाडी घालण्याचा धाडसी प्रयत्न केला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने गाड्या बंद पडून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागलाय. सुरक्षिततेचा उपाय म्हणून अनेकांना अनेक किलोमीटरचा लांबचा वळसा घालून इच्छित स्थळी जावं लागतंय. अवैध हातभट्टी, दारू अड्ड्यांवर आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत असताना नवीन वसाहत येथील बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारू साठ्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली. यावेळी बेकायदेशीर साठा करणाऱ्या एका तरुणास अटक करून त्याच्याकडून विविध कंपन्यांचे 1,33,350 रुपयांचे विदेशी मद्य जप्त केले. उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी स्वतः पथकासह सदरची कारवाई केली आहे. या प्रकरणी विशाल मारुती पवार याला अटक केली आहे. पुण्यातील हातभट्टी दारूच्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार शहरातील इंदिरानगर, संजयनगर आणि नवीन वसाहत झोपडपट्टी परिसरात हातभट्टी दारू विक्रीची व्यवसाय सुरू होता. यावेळी कारवाई सुरू केली आहे. स्वतः अधीक्षक प्रदीप पोटे हे कारवाईसाठी रस्त्यावर उतरलेत. यावेळी नवीन वसाहत येथे विशाल पवार यांच्या घरात गोवा बनावटीच्या वेगवेगळ्या कंपन्यांचा विदेशी मद्यसाठा असल्याची माहिती मिळाली. यावेळी पथकाने विशाल पवार यांच्या घरासमोर असलेल्या किराणा मालाच्या दुकानाची झाडाझडती घेतली असता तिथे मद्यसाठा मिळाला. त्यानंतर घरी छापा टाकून तपासणी केली असता तिथेही विविध कंपन्यांचे विदेशी मद्य साठवल्याचं निदर्शनास आले. यावेळी या ठिकाणाहून 1,33,350 रुपयांचा विदेशी मद्याचा साठा जप्त करत विशाल पवार याला अटक केली आहे. महापालिका क्षेत्रातील 1,45,000 मालमत्ताधारकांना घरपट्टीच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी 4,430 हरकती महापालिकेकडे दाखल झाल्या. त्यापैकी 1,065 मालमत्ताधारकांच्या सुनावणी पूर्ण झाल्यात. महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना नोटिसा देण्याचं काम प्रशासनाकडून सुरू झालंय. सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात आजपर्यंत 1,45,000 घरपट्टीच्या नोटिसा दिल्या, तर 30,000 खुले प्लॉट धारकांना अद्याप नोटिसा दिलेल्या नाहीत. तर दुरुस्ती आणि नाव न सापडणे अशा 10,000 ते 20,000 नोटिसा शिल्लक आहेत, त्या देखील दिल्या जाणार आहेत. आजपर्यंत घरपट्टीच्या 4,430 हरकती दाखल झाल्या. त्यामध्ये सांगली विभागातून 2,547 तर कुपवाड विभागातून 706 आणि मिरजेतून 1,187 हरकती दाखल झाल्या. त्यापैकी 1,065 जणांच्या सुनावणी पूर्ण झाल्या. महापालिकेच्या मंगलधाम इमारतीमध्ये 2 विभागात तर कुपवाड आणि मिरजेत एका ठिकाणी सुनावणी सुरू आहे.